In this session, we will be going to discuss present continuous tense. Now, आता कुठलीही भाषा शिकत असताना किंवा भाषा शिकणं हे फक्त विद्यार्थ्यांसाठीच गरजेचं आहे का किंवा वर्किंग प्रोफेशनल साठीच गरजेचं आहे का? नो, नॉट ॲट ऑल. लँग्वेज येणं किंवा लँग्वेज बोलता येणं, स्पेसिफिकली इंग्लिश बोलता येणं, इट इज ॲन ॲडेड ॲडव्हान्टेज टू एव्हरीवन. सो ट्राय टू अंडरस्टँड. आता विद्यार्थ्याला काही गोष्टी लवकर येतील, पण तितक्याच लवकर कदाचित बाकीच्या लोकांना येणार नाहीये, तर त्यांना थोडा वेळ लागेल, कदाचित रिपीट करावं लागेल, बट दे कॅन. सो वी विल बी गोईंग अहेड. वी विल डिस्कस हिअर इन दिस सेशन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा चालू वर्तमान काळ आहे. आता या ठिकाणी मात्र सहाय्यकारी क्रियापद या काळाचं स्वतःचं आहे. काही प्रोबॅबल अशी सब्जेक्टचे पॉइंट ऑफ व्ह्यू आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. थ्रू आउट 12 टेन्स तेच प्रोबॅबल सब्जेक्ट रिपीट होतात. त्यामुळे आय जस्ट शोकेस यू हाऊ इट व्हॅरीज. या पद्धतीनं तुमचे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, त्यांचे सिंग्युलर आणि प्लुरल हे सब्जेक्टचे पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत. अर्लियर आपण डिस्कस केलेले आहेत. सो आय वोंट वेस्ट मच टाइम ऑन दिस. ओके, वी विल बी मुव्हिंग अहेड. वी हॅव अफर्मेटिव्ह सेंटेन्स फॉर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये इज, एम आणि आर ही 3 सहाय्यकारी क्रियापद प्रामुख्याने युज केली जाणार. प्रेझेंट टेन्स मधला टू बीचा फॉर्म इज, एम आणि आर हे 3 सहाय्यकारी क्रियापद. पास्ट टेन्स मध्ये वाजवर आहे, ती आपण पुढे डिस्कस करूयात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट जेव्हा आपल्या समोर येतात किंवा आपल्या सोबत असतात त्या वाक्यामध्ये, त्यावेळेला तुमच्याकडे सहाय्यकारी क्रियापद इज असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा एम चा वापर करता त्यावेळेला फक्त आय पर्सनल किंवा फर्स्ट पर्सन मध्ये सिंग्युलर नंबरचा आय सब्जेक्ट असतो, त्यावेळेला तुमचं असोसिएशन्स हे किंवा त्या सब्जेक्टच्या असोसिएशन्स मध्ये एम हे सहाय्यकारी क्रियापद असणार आहे. आणि आर हे सहाय्यकारी क्रियापद ऑल अदर प्लुरल प्रोनाउन किंवा प्लुरल सब्जेक्टच्या असोसिएशन्स मध्ये असणार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या केसमध्ये. सो नाऊ हिअर यू कॅन सी affirmative sentence, subject plus am, is, are or main verb plus ing, V4 or main verb plus ing. आता या केसमध्ये आपल्याला V4 घ्यायचे, म्हणजे वर्बचा चौथा फॉर्म ing वाला. ओके, देन ऑब्जेक्ट अँड फुल स्टॉप. नाउ हिअर यू कॅन सी आय एम रीडिंग, वी आर प्लेइंग, यू आर स्विमिंग, ही इज वॉचिंग, सी इज कुकिंग फूड. नाउ यू कॅन सी, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं आय सोबत एम आहे, प्लुरल सब्जेक्टच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद आर यूज केले आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट ही, सी, इट यांच्या असोसिएशन मध्ये इज हे सहाय्यकारी क्रियापद यूज केलं जातं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकत असताना. सो रेस्ट ऑल अदर एक्झाम्पल्स आर हिअर फॉर यू. नाउ वी विल बी मुव्हिंग अहेड. हिअर फॉर अस दॅट इज निगेटिव्ह सेंटेन्स फॉर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता नकारार्थी वाक्य करत असताना मी तुम्हाला पूर्वीच सांगितलेले की प्रत्येक वेळेला आपल्याला त्या काळानुरूप त्या काळाचं सहाय्यकारी क्रियापद युज करावं लागतं. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये 3 सहाय्यकारी क्रियापद आहेत. तिन्हीचं असोसिएशन एमचं असोसिएशन आय सोबत आहे, इजचं असोसिएशन थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट सोबत आहे आणि आर जे थर्ड आहे त्या आरचं असोसिएशन आपल्याला सर्व प्लुरल सब्जेक्ट सोबत करायचे. याच्यानंतर निगेटिव्ह शॉर्ट फॉर्म साठी आता आरंड हा शॉर्ट फॉर्म असतो, आय एम नॉटचा शॉर्ट फॉर्म AINT असा असतो आणि इजचा शॉर्ट फॉर्म ISN' असतो. सो इज नॉट किंवा इजंट यू कॅन टेक इट. नाउ हिअर आर सम एक्झाम्पल्स फॉर अस. नाउ हॅव अ लुक ॲट दिस. आय एम नॉट रीडिंग, I ain't cooking. Now you can see AIN' is the shortest form. We are not playing, we aren't cooking. You are not singing, you aren't cooking. He is not watching, he isn't cooking. Now बघा, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आले की इज आलं, एम आलं आणि प्लुरल सोबत आर आलं. त्याच नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की शॉर्ट फॉर्म्स isn't, aren't and ain't you can use instead of am not, instead of are not or instead of is not. So that's it for negative sentence. Now we will be moving ahead. Here is for you that is interrogative sentence. आता प्रश्नार्थक वाक्यामधलं येस नो टाईपचं सेंटेन्स आपल्याला स्टडी करायचंय. या ठिकाणी आपल्याकडे परत 3 सहाय्यकारी क्रियापद आहेत. 3ही सहाय्यकारी क्रियापद त्या सब्जेक्टच्या असोसिएशन्स मध्ये येणार आहेत. हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. तर बघूयात काही एक्झाम्पल्स. टू बीचं सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होते या प्रश्नाची. देन सब्जेक्ट येतो, त्याच्यानंतर वी प्लस ING.
इथे मात्र आपण ज्या वेळेला डज यूज केलं जातं सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा सिम्पल पास्ट टेन्स मध्ये डीड यूज केलं जातं, त्या केसमध्ये मात्र मुख्य क्रियापदाचं V1 आपण घेत होतो. इथे मात्र तसं नाही, इथे आपल्याला मुख्य क्रियापदाचा V4च फॉर्म घ्यायचा आहे जो की ING आहे. I hope it is clear to you all. Now let us look at this V plus ING or V4 plus object and then question mark. Now we have a look at some examples. So am I reading? The question is, or are we playing? Now you can see R च A capital आहे या ठिकाणी because the sentence begins from this particular letter. Okay, you just understand it. Then त्याच्यानंतर is he watching? Is she cooking? Is it barking? Or is the postman delivering the letters? So postman हे सिंग्युलर नाउन आहे म्हणून त्याच्या पूर्वी is हे यूज केलेले त्या नाउनच्या पूर्वी. So try and understand it. Now we have next, that is WH questions. Now here in front of you WH questions. WH questions begins with WH word and it is called as open-ended questions also. Again परत इथे सुद्धा सहाय्यकारी क्रियापद सेम घेणार आहोत आपण. सिच्युएशन्स नुसार WH वर्ड घ्या. टू बीचं सहाय्यकारी क्रियापद अकॉर्डिंग टू सब्जेक्ट घ्या. त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर V4 वर्बचं चौथं फॉर्म, दॅट इज वर्ब प्लस ING, देन ऑब्जेक्ट अँड क्वेश्चन मार्क. We will see some examples here. Now see, who is making noise? Sorry, who is ringing the bell? Where are the people gathering for the party? Now you can see plural. Now, how many workers are building the bridge? Why are the students shouting? So see, all the auxiliary verbs are used here according to subject. So keep in mind, मी नेहमी त्याच्यासाठी सब्जेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू सुरुवातीलाच सांगत आलेलो आहे. Now this is all about present continuous tense. I hope you understood it. Just make a practice of it. Do it repeatedly. Then why we repeatedly? Because repetition is the skill. Once you want to adapt any skill, you want to make it repeat, make it again and again. So that's it. Thank you. Thanks.